त्याला मोठा इव्हेंट घेतोय. मोठा अशासाठी म्हणते, मोठं कोल्हापूर शहर, मोठे प्रश्न आणि मग त्याचं सोल्युशन, या अनुषंगाने आपण सगळे आरोग्य अधिकारी आणि सगळे कर्मचारी प्लस सगळे पदाधिकारी त्यांच्या भागामध्ये प्रत्येक जण आणि मग रोटेरियन असतील, जायंट्स असतील, वेगवेगळ्या संस्था ज्यांना आम्ही आजही या अनुषंगाने आवाहन करू इच्छिते की एक उदाहरण सांगायचं झालं तर रोटेरियनशी आमचं बोलणं झालं तर त्यांनी मला 27 तारखेला कोल्हापूर शहर स्वच्छता अभियानासाठी 1000 लोक देतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्या अनुषंगाने सगळ्यांना हाताशी घेऊन आम्ही करणार काय आहे तर सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस एक पहिला हा भाग 1 माझं शहर माझी जबाबदारी या अनुषंगाने पहिला भाग आहे, ज्या भागामध्ये आम्ही सर्वप्रथम तावडे हॉटेल पासून स्टार्ट करत आहोत आणि कोल्हापूर शहराचे जे सगळे मेन रस्ते आहेत इन्क्लुडिंग फुटपाथ सगळे आपण मोकळा श्वास घ्यावा या अनुषंगाने फुटपाथ चालण्यासाठीचे रिकामे होतील या अनुषंगाने काम करत आहोत. आयुक्त मॅडम साहेबांनी, आडसोळी साहेबांनी, मस्कर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिलाय, ज्याच्यासाठी आपण 10 ते 20 जेसीबी वन टाइम घेतोय. आपलं स्वीपिंगची गाडी पण आपण घ्यायचं आपलं भाड्याने नियोजन आहे. यात माझा फक्त केवळ एकच उद्देश आहे की कोल्हापूर शहरामध्ये इतकी स्वच्छता आहे की कोल्हापूरच्या पर्यटन येणारा एकही समाधानाने कोल्हापूर शहर सोडत नाहीये आणि त्या अनुषंगाने सगळ्या कोल्हापूर शहरातील सगळे मेन रस्ते आम्ही पहिल्यांदा क्लिअर करतोय आणि सगळे मेन रस्त्याचे फुटपाथ क्लिअर करतोय, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रकारचं कुठलंही अतिक्रमण मोहीम होणार नाही आत्ताच्या या भाग 1 मध्ये. नंतरच्या भाग 2, 3, 4 मध्ये अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन त्याही लोकांशी बोलून होतील, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहर स्वच्छ सुंदर होईल. नेक्स्ट एक महत्वाचा माझा भाग असेल की माझी धारणा अशी आहे की येणारी पिढी ऑक्सिजनसाठी तडफडेल आणि मग त्यावेळेला आपल्याला ती माफ करणार नाही आणि त्या अनुषंगानं कोल्हापूर शहरातले जे काही सगळे डिवायडर आहेत ज्याच्यावरती अतिशय वाईट अवस्था आहे की डिमोलिट करून चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण, ज्याच्यामध्ये अशी झाडं की जी जशी कमी पाणी जरी असेल किंवा ज्याच्यासाठी फार संवर्धनाची गरज नाही अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करतोय. त्याच अनुषंगानं दर आठवड्यामध्ये आमच्या ज्या मीटिंग होतील त्याचं इम्प्लिमेंट म्हणून एक पहिल्यांदा 25 तारखेला आपण KMTचा विषय घेतोय आणि KMTच्या विषयावरती मोठी सभा होईल, ज्याच्यामध्ये KMTच्या लोकांचे पण काय प्रश्न आहेत तेही आपण सॉल्व्ह करतोय आणि मग पदाधिकारी अधिकारी अशी 25 तारखेला मीटिंग असेल. त्याच पद्धतीनं 26 तारखेला लाईट शाखा असेल. 27 तारखेचा जो मी आता एक्सप्लेन केला तो सगळा आमचा मोठा इव्हेंट होणार आहे आणि 4 तारखेला आपण पाणी विभाग आणि 5 तारखेला आपण जनता दरबार आपण यासाठी घेतोय की कोरिलेशन आणि एकमेकाशी संवाद या अनुषंगाने महापालिकेच्या चौकामध्ये गणपतीच्या ठिकाणी आपण ती मोठ्या जनता दरबार घेत आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही 1 बाय 1 त्या लोकांचे काय प्रश्न असतील ते अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाऊन विदिन 8 डेज, फारच काही क्लिष्ट विषय असेल तर इट विल बी लेंदी प्रोसेस, तर त्याच्यासाठी नाही, त्याच्यासाठी थोडा कालावधी जास्त असेल पण 8 दिवसामध्ये त्या माणसाचा जो काही प्रश्न आहे तो आम्ही सॉल्व्ह करण्याचा आमचा मानस आहे.